सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 पर्व दिवस क्रमांक 3 मध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला जय बापदेव पाली तर दुसऱ्या बाजूला काळभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा असे दोन मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील। चिंचपाडा संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते। एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल का, एक रोमहर्षक असा सामना पाहायला मिळेल का, अशी प्रत्येक क्रीडा रसिकाची इच्छा नक्कीच आहे या क्रीडांगणावर। त्याचबरोबर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक यूट्यूबवर लाईव्ह जोडले गेले त्यांची देखील बघूया आता कशा पद्धतीने या सामन्यामध्ये खेळ साकारतील हे दोन्ही संघ। चला सामन्याला आपण सुरुवात करूया। पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची, त्याची नोंद घ्या। अशा आयोजकांच्या वतीने मात्र आपल्यापर्यंत सूचना आम्ही पोहोचवते। पहिली 4 षटके 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपवायची आहेत। प्रतीक शेळके आणि त्याचबरोबर बारक्या शेळके अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते बीसी पाटील जय बापदेव पाली या टीम कडून। आणि पहिलं षटक हाताळलेलं अर्थातच काळभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा कडून, तो म्हणजे संकेत पाटील। समोर आहे प्रतीक। पहिला बॉल यावेळेस वाईडी शॉर्कर खोदून काढला, अलाउंग द कार्पेट बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, लॉंग ऑन क्लिअर करतय आणि पहिला चौकार या इनिंगचा। प्रचंड ताकदीने आपण पाहिलं तर हा फटका खेचला होता प्रतीक शेळकेने। क्षेत्ररक्षक थोडा दूर होता आणि लॉंगॉनला क्लिअर करत मात्र हा चौकार आलाय। 12:03 ही इनिंग सुरू झाली। आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय आम्ही। चौकाराने सुरुवात। यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल, शफल झाले होते अगोदरच ऑन साइडला, ते म्हणजे प्रतीक शेळके फॉलो केलं संकेत पाटील यांनी आणि त्याचा फायदा त्यांना झाला। अगदी शरीराच्या जवळून अगदी बॉल निघून गेला तो विकेट कीपर कडे, डॉट बॉल। यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन गेलेत, ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। या ओव्हर मधील हा दुसरा दमदार चौकार। तीन चेंडू त्यामध्ये आले 2 चौकार, बिनबाद 8 अशी एक धमाकेदार आणि धडाकेबाज अशी सुरुवात करून दिली आहे ती म्हणजे प्रतीक शेळकेने। बघूया पुनरागमन करेल का संकेत पाटील। पुढचा बॉल वेगवान बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगला झेल, सुंदर झेल, पलटवार करतोय तो संकेत पाटील आणि प्रतीक शेळकेची मात्र इथे विकेट मिळवतोय। खोलवट टप्प्याच्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला प्रतीक शेळकेने, मात्र त्या ठिकाणी ऑन साइडला आपण पाहिलं तर ओमकार होता तैनात, अगदी बाउंड्री लाईनवर थोडासा पुढे आला वेगाने धावत आणि हा मात्र कॅच त्याने टिपलाय, हा झेल त्याने टिपलाय आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजे जय बापदेव पाली टीमला। आपण पाहू शकाल प्लेइंग 11 सध्या आपल्या स्क्रीनवर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून। एका बाजूला बीसी पाटील जय बापदेव पाली ज्यांच्या विपक्ष नाणेफेकीचा कौल गेला आणि त्यांनी बॅटिंग मात्र त्यांच्या वाट्याला आली। दुसऱ्या बाजूला काळभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जे सध्या नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी साकारतायत। 4 चेंडू 8ला 1 अशी सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते जय बापदेव पाली टीमची। नवीन फलंदाज रोहित पाटील ऑन स्ट्राइक। यावेळेस एज लागली होती, प्रचंड मोठा आवाज आला होता, विकेट कीपर थोडे पुढे उभे होते आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि आलाय हा चौकार।
एज घेतली आणि विकेट किपर थोडेसे पुढे उभे होते. अगदी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये हा बॉल त्यांच्या बाजूने ट्रॅव्हल झाला आणि लॉंग स्टॉप रिजनमध्ये मात्र चौकाराला पाहू शकाल आपण स्क्रीनवर आपल्या आग्रे कोळ्याचं दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेब. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नक्कीच फक्त आणि फक्त दिबा पाटलांचंच नाव जवळ. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप बंद बॉलला काढलाय, लाजवाब हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदून गेलाय आणि येतोय हा चौकार. किंग कव्हर ड्राईव्ह बुलेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तो रोहित पाटीलच्या बॅटमधनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि एक गडी बाद 16 अशी धावसंख्या BC पाटील जय बाबदेव पाली संघाने उभारली. एक सुंदर अशा क्रीडा स्पर्धेचा तुम्ही अनुभव घेताय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024, जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ, त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ, त्याचबरोबर हनुमान व्यायाम मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपण ही क्रीडा स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. सामना क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय असं म्हणायला हरकत नाही. जय बाबदेव पाली संघाने जबरदस्त धावा त्यांनी वसूल केल्यात. खास करून आपण पाहिलं तर रोहित पाटील 2 चौकार, प्रतीक शेळके ज्याने 2 चौकार मारले त्यानंतर तो मात्र बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुलभ केने याच्यावर मात्र जबाबदारी दिली आहे. बारक्या शेळके पहिला बॉल फेस करेल वैयक्तिक या मॅच मधला. तो ऑन स्ट्राइक आहे. बाउन्सरने स्वागत केलंय, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूरवर हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवर स्वॅग मध्ये स्वागत केलंय सुलभचं, येतोय चौकार. आला होता टप्पा पडल्यानंतर आणि तिथून त्याला मात्र हुक मारत मात्र हा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला तो बारक्या शेळकेने. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पिक केली आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय. ओ चांगला अटेम्प्ट पाहायला मिळालाय. बॉलला आतमध्ये ढकललंय शेवटच्या मुवमेंटला. यस, तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच इथे मागणी करण्यात आली, चेक केलं जाईल की फेअर हा चेंडू अडवला गेलाय का. खरं आई एक्युरा इव्हेंटचं कौतुकच आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी. अप्रतिम असं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. अँड इट्स अ सिक्सर. कारण पाय जो होता तो बाउंड्री लाईनवर होता आणि त्याच मुमेंटला बॉल हातामध्ये होता. नक्कीच नक्कीच अगदी आंतरराष्ट्रीय सामना आपण पाहतोय असं हे क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट आहे. सतीश मिश्रा होते, चांगला प्रयत्न त्यांचा राहिला. सतीश मिसाळ यावेळेस मात्र बॅकफुटवरनं बॉलला उडवलंय. लॉंग ऑफ वरनं फिल्डर येतोय, तो वाईडिश लॉंग ऑफला आणि प्रचंड वेगाने 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. डेंजर एंडला होते ते म्हणजे बारक्या शेळके. हे माहिती होतं त्यांना की माझ्याच एंडला चेंडू येणार आहे आणि त्यामुळे अगदी प्रचंड वेगाने ते धावले आणि या 2 धावा मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 28 for 1. आक्रमक अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल आहे, फटका थोडासा फसलाय. 1-2 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातात निसटलाय आणि एक जीवदान मिळालंय ते म्हणजे पुन्हा एकदा बारक्या शेळकेला. चेंडू ट्रॅव्हल होत नाही. हर्षद सर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये तर अजिबातच चेंडू ट्रॅव्हल होत नव्हता. फटके मारत होते फलंदाज, ताकदीने मात्र सीमारेषा पार करू शकत नव्हते. या मॅच मध्ये काही अंशतः बदल पडलाय. उन्हाचा तडाखा जसा जसा वाढेल, सूर्य जसा जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी मात्र तयार होईल, क्रीडांगण मात्र तयार होईल आणि त्यानंतर मात्र
चौकार षटकार कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र गोलंदाजांनी जर योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली तर ते वडचट देखील ठरू शकतात. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरनं प्रयत्न करतोय, लॉंग ऑफरनं आलाय, वन बाउन्स बॉलला कलेक्ट केले एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच दरम्यान मात्र दुहेरी धाव देखील पूर्ण होते. कोणते रिस्क घेतली नाहीये. तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाजांनी 2 धावांवर समाधान इथे मात्र त्यांनी व्यक्त केलंय आणि धावसंख्या मात्र मजल दरमजल करत वेगाने पुढे सरकते 32 या आकड्यावर. अंतिमचा बॉल या पॉवर प्ले मधला शिल्लक आहे. खोऱ्याने धावा वसूल केल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. ते म्हणजे जय बापदेव पाली संघाने 5 चेंडू 16 या धावसंख्येवर 320 चा स्ट्राईक रेट. बारक्या शेळकेचा 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. हे त्याचं फलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं आयक्यूरा इव्हेंटच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल टाकलाय, फायदा उचलता आला नाहीये. बॅटची स्लाइस एज बॉल गेला तो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. अगदी 30 यार्डच्या आतमध्ये डॉट बॉलने षटकाची झाली आहे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आक्रमक पवित्रा धारण करणारा हा संघ बारक्या शेळके 6 बॉल 16 आणि रोहित पाटील 2 बॉल 8 आणि त्याचबरोबर प्रतीक शेळकेच्या 8 धावा या एकंदरीत धावा बनवून जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावर 1 विकेटच्या मोबदल्यात. प्रेम यांच्या माध्यमातून ही सुमधुर संगीताची मेजवानी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक गीत आपण ऐकलं. अशीच सुंदर सुंदर गीतं त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. ते मॅचच्या दिशेने आपण जातोय. सतीश मिसाळ ज्यांनी तो षटकार अडवण्याचा प्रयत्न केला होता, एक चांगलं एफर्ट्स दाखवलं होतं, ते सध्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आहेत रोहित पाटील 2 बॉल 8 वरती खेळत आहेत. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं. अगदी बॅटची एज लागली आणि जास्त काही ट्रॅव्हल झाला नाही बॉल. अगदी 30 यार्डच्या आतमध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 33 33 फॉर 1. सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर. पहिल्या सामन्यामध्ये वाकडी संघाने विजय मात्र मिळवलाय. पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केलाय. चॅम्पियन राहिले ते गेल्या वर्षी या स्पर्धेचे आणि तशाच पद्धतीने सुरुवात देखील याही वर्षी त्यांनी केली. विजयाने त्यांनी सुरुवात केली. या मॅचमध्ये बघूया आता कोणता संघ जिंकेल आणि त्यांच्या विपक्ष जाऊन खेळेल. सध्या प्रथम इनिंग पूर्वार्ध सध्या सुरू आहे आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली 33 ला 1. सतीश मिसाळ समोर आहे बारक्या शेळके. यावेळेस मात्र तडाखा घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो सीमा रेषा पार ऑन साइडला क्लिअर करत येतोय दमदार हा आता हळूहळू शिफ्ट होतोय आणि बारक्या शेळके मात्र त्याचे रंग दाखवतोय फलंदाजी मधले. वरपिच बॉल आणि त्या बॉलचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. प्रेशर टाकलंय गोलंदाज सतीश मिसाळवर. बघूया तो प्रेशर आता झेलेल शकेल का. अजून एक बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. यावेळेस लॉंग ऑन क्लिअर करत कन्सिक्युटिव्ह सिक्सेस फ्रॉम बॅटर बारक्या शेळके. स्ट्रेट बॅट. आपण बॅटचा फ्लो पाहू शकाल. अगदी सरळ समोरच्या दिशेने आणि मात्र अगदी कॉपीबुक प्रकारचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला नुकताच. 8 बॉल आणि तब्बल 28 वर खेळतोय. आता दडपण वाढलंय ते सतीश मिसाळवर. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. आता त्याच्या भात्यातलं तो कोणतं अस्त्र काढतोय, कोणत्या गोलंदाजीतलं शस्त्र काढतोय आणि बारक्या शेळकेला थांबवतोय. हे पाहावं लागेल की बारक्या शेळके मात्र आघात करतच राहणार आहे.
यावेळी बॅटची एज लागलीये, फ्लाय स्लिप थोडासा विकेट किपरच्या क्लोज होता, मागे होता आणि ते खुलं क्षेत्र इथे पाहिलं बारक्या शेळकेने आणि इथे प्राप्त केलाय तो चौकार. आणि हे वाघाची दहाड इथे शांत केली जाते. पलटवार केलाय तो सतीश मिसाळने आणि ही विस्फोटक खेळी मात्र इथे थांबवली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बारक्या शिळकेसाठी मित्रांनो. 10 चेंडू आणि 32 धावांची ही इनिंग मात्र होते समाप्त. बारक्या शेळके मात्र जाता जाता त्याने त्याचं काम पूर्ण केलंय. या धावसंख्येचा त्याने पाया रचलाय आणि बघूया आता उर्वरित फलंदाज त्यावर कशा पद्धतीने इमारत बांधतायत. कारण 49 धावा आहेत. धाव फलकावर 2 विकेट्स गेल्यात. राहुल शेळके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. सतीश मिसाळचा विकेट आली नुकतीच 5व्या बॉलवर. यावेळेस मात्र अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला आहे. खेचून काढलाय या बॉलला अक्षरशः ऑफ स्टंप वरनं, ते म्हणजे फलंदाज राहुल शेळकेने आणि चौकडलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 53ला 2. माध्यमातून हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट. आतापर्यंत या स्पर्धेचे 2 दिवस संपन्न झालेत. आज तिसरा दिवस आहे आणि त्यामध्ये हायेस्ट पार्टनरशिप आपण पाहिलं तर आशिष कोळी आणि लल्ला वास्कर यांची 58 धावांची पाहायला मिळाली. पेन कोळीवाडाचे ज्यांनी लेट बाजी अण्णा स्मृती चिरनेर यांच्या विपक्ष ही पार्टनरशिप त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर संकेत भगत आणि हनुमान DCC मोरबे 47 धावा त्याच संघाविरुद्ध. त्यानंतर प्रतीक पाटील, प्रयास कोळी, स्कायरा 11 45 धावांची. आयुष आणि हर्षल 43 धावा. आणि ह्या टॉप 10 पार्टनरशिप आपण पाहत आहे. खरं तर जेवढी जास्त माहिती क्रीडा रसिकापर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आयएक्युरा इव्हेंट्स आणि संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम राहिली आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टी खरं तर सामन्याला एक वेगळा दर्जा देत असतात. खेळाडूंना खरं तर मोटिवेट करत असतात. हायेस्ट टोटल आपल्याला आता पाहायला मिळते जी लेट बानाजी अण्णा आपण पाहतोय या संघाने चिरनेर ज्यांनी उभारली 64 धावा. त्यानंतर साई स्टार विगर 59 धावा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. प्रथम इनिंग सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. पाली विपक्ष चिंचपाडा. सुलभ केने आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये आलाय. यावेळेस पुन्हा एकदा एज लागली होती. विकेट किपरचा प्रयत्न होता. इथे रनआउटची संधी. गोलंदाज काय करतोय. गोलंदाज पुढे आले होते आणि इथे चान्स मिस केलाय अजून एक विकेट प्राप्त करण्याचा. तो म्हणजे काळभैरव सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाने. याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल स्क्रीनवर. सुलभ केनेने चेंडू टाकला. एज लागली. विकेट किपरच्या थोडासा पुढे पडला चेंडू आणि तिकडे नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली. गोलंदाज सांगतोय माझ्या हातात चेंडू हवा होता आणि खेळाडूने टाकला तो यष्टांकडे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट झालाय मात्र शरीरापासून दूर आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचते. राहुल शेळके सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. 4 धावांवर तो खेळतोय. समवेत रोहित पाटील.
कमी गतीने टाकलेला बॉल शफल झालेत, हुक केलंय, बॉल चाललाय तो पाठीमागे, फाईन लेग एरिया क्लिअर करत अगदी बाउन्स 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 घेत हा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. त्यानंतर बॅकफुटला आले आणि कमी गतीने टाकलेला चेंडू आणि त्याचा फायदा उचलला तो राहुल शेळकेने. 59 ला 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाडी शॉर्कर अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, चांगलं कमबॅक सुलभ केनेचं वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. आतापर्यंत त्याने 22 धावा खर्च केल्यात या 9 चेंडूंमध्ये. 3 चेंडू या षटकातील, पहिलं षटकही त्याने हाताळलं होतं, त्यामध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. कमबॅक करावं लागेल कारण ही सरासरी राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 81, ती खाली आणावी लागेल संघाला. पुन्हा एकदा वाईड बॉल. खरं तर शफल होत आहेत फलंदाज राहुल शेळके आणि त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न होतोय सुलभ केनीकडनं. मात्र तो प्रयत्न होत असताना दिशा जी आहे चेंडूची ती जास्तच बाहेर ते हाताळतायत. त्यामुळे हे सलगचे 2 आपण पाहिलं तर या ओव्हरमधील हा दुसरा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे वेगवान चेंडू होता. धावांसाठी मात्र सध्या प्रयत्न करतायत राहुल शेळके आणि त्याचा चेंडू मात्र त्यांच्या बॅटला लागत नाही. एक चौकार नक्कीच आलाय, तदनंतर मात्र एक डॉट बॉल आणि त्यानंतर हा पुन्हा एक डॉट बॉल. 60 धावा धावफलकावर, 2 विकेटच्या मोबदल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट झाले, संपर्क नाहीये. कमालीचं हे षटक सुलभ केनेचं आता पुनरागमन करण्यासाठी तो पाहतोय आणि पुनरागमन करतोय. कारण एक चौकार जर सोडला तर त्यानंतर कोणताही मोठा फटका, कोणताही बिग हिट त्याने मारू दिला नाहीये. अंतिमचा बॉल त्याच्या या स्पेल मधील. खोलवट टप्प्याचा बॉल होता, बॅटची एज लागली आहे, प्रचंड मोठा आवाज आलाय आणि शेवटच्या बॉलवर पहिलं यश मिळालं ते सुलभ केलीला. आणि 4 षटकांचा आपण पाहतोय खेळ आतापर्यंत संपलाय आणि 60 धावा धावफलकावर आहे 3 विकेटच्या मोबदल्यात. खूप चांगलं षटक आपण म्हणूया. जो मोमेंटम जो होता हर्षद सर थोडासा शिफ्ट केलाय, कारण बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली संघाचे पहिले 2 षटकं जर पाहिली तर कमालीच्या धावा त्याने वसूल केल्या. त्यानंतर आपण पाहू शकाल संकेत पाटीलचं ते षटक होतं जिथे 16 धावा आल्या, सतीश मिसाळचं जिथे 21 धावा आल्या. तो मोमेंटम जो होता तो बनवला होता जय बापदेव पाली संघाने. मात्र त्यानंतर सुलभ केनीने जे 4थं षटक हाताळलं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं, त्यामुळे त्याने इकॉनॉमिकल स्पेल हाताळला आणि माफक सिंगल डिजिट अशा 7 धावा खर्च केल्या. आणि तिथे कुठेतरी जो मोमेंटम होता तो काही अंशतः का होईना तो काळभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाच्या बाजूने आला या पहिल्या इनिंगमध्ये. मात्र आता शेवटचे 6 चेंडू आहे जिथे पुन्हा एकदा रिदममध्ये येण्यासाठी सज्ज असेल. त्यामध्ये रोहित पाटील जो 4 चेंडू 10 वर खेळतोय आणि ज्याला साथ देण्यासाठी आलाय तो कल्पेश शेळके. शेवटचं षटक ध्रुव पाटील, स्लॉगचं षटक टाकायचंय, मोठी जबाबदारी पार पडायची. ऑलरेडी 60 धावा आहेत, प्रोजेक्टेड स्कोर 75 आहे. इथून सामना सुरू करायचा, लगेच जास्त वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही नम्रतेची विनंती. पहिलाच बॉल, यावेळेस आखूट पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढले ऑन साईडला, जिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, सिंगल मिळते फक्त. स्ट्राईक होते रोटेड. 61 धावा धावसंख्या धावफलकावर. कल्पेश शेळके आता न्यू बॅटर जो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. ध्रुव पाटील आता एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागणार आहे हा, मात्र तो हाताळू देणार नाहीये तो म्हणजे कल्पेश शेळके. षटकाराने खातं उघडलंय आणि शंखनाद केलाय या क्रीडांगणावर.
डगआउट मधून सेट आलेत प्रत्येक फलंदाज. यावेळेस थोडासा खाली राहतोय बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. क्लेवर बॉलिंग ध्रुव पाटीलच्या माध्यमातून चांगलं पुनरागमन तो करतोय. पाया रचला होता धावसंख्येचा तो म्हणजे बारक्या शेळकेने, प्रतीक शेळकेने, आणि ती इमारत आता उभी राहिली आहे. 67 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस पुढे आले होते, सरसावले होते, बॅटची आतली कडा लागली आहे. विकेट किपरला बीट केलंय. तिकडे लेग स्लिप तैनात. बॉलला अडवून फेकेपर्यंत एक क्विक सिंगल पूर्ण केली जाते. 68 धावा सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगमधील रोहित पाटील जेवढा जास्त स्ट्राईकवर येईल त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. कल्पेशनेही षटकार खेचून आपले मनसुबे स्पष्ट केलेत. मग या 2 चेंडूवर काय घडतंय. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉटमला चेंडू लागलाय बॅटच्या. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलंय. चेंडू हातात निसटलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. भरपूर अंतर पार करायचं होतं फिल्डरला आणि ते पार करत असताना चेंडू पर्यंत पोहोचलं नाहीत योग्यरित्या. 70 धावा धावफलकावर. 7-0 चांगलं टार्गेट उभारलंय आत्तापर्यंत जय बापदेव पाली संघाने. या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आणि त्यामध्ये अजून धावांची भर पडेल. लेट कट केले, उशिरा खेळलाय, बॅटचा चेहरा खोललाय आणि थर्डमॅनला बॉलला स्टीअर केलंय. शेवटच्या बॉलवर आलाय तो चौकार बॅट्समन रोहित पाटीलच्या बॅटमधनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती तब्बल 74 या धावसंख्येवर. लक्ष असेल 75 धावांचं येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या समोर ठेवण्यात आले. खरं तर टॉस त्यांनी जिंकला होता, गोलंदाजी घेतली आणि तो निर्णय मात्र कुठेतरी अयशस्वी ठरवला तो जय बापदेव पाली संघाच्या सर्वच फलंदाजांनी, ज्यामध्ये बारक्या शेळकेची 32 धावांची विस्फोटक इनिंग, रोहित पाटीलच्या 17 धावा, खूप चांगलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आणि या धावांचा पाठलाग कसा पद्धतीने केला जाईल आणि कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये आणि खेळेल तो वाकडी या संघासमोर, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा आमंत्रित करूया हर्षदजी मडवी सरांना. थँक्यू व्हेरी मच डीजे नितीन. एक अतिशय सुमधुर असं संगीत आपणास ऐकायला मिळालं साईबाबांचं. आज गुरुवार आहे आणि आज याच गुरुवारानिमित्त साईबाबांची अतिशय भक्तिमय गीतं आपणा सर्वांना ऐकायला मिळतात. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यास नेरे ते शिर्डी ही पायी पदयात्रा संपन्न होणाऱ्या स्वर्गसुखाचा अनुभव घेण्यासाठी या पायी पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविकांनी आपला सहभाग नोंदवावा अशी मंडळाची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं.
सामन्याकडे आपण जाऊया. दुसरा सामना इथे सुरू आहे. कालभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष जय बापदेव बीसी पाटील पाली असा सामना आपणास अनुभवाला मिळतोय. टार्गेट या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 75 धावांचं 74 काढल्या. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टॉस जरी गमावला असला बीसी पाटील जय बापदेव पाली संघाने, तरी देखील टॉस गमावल्यानंतर भरघोस धावा त्यांनी बॅटच्या माध्यमातून उभ्या केल्या आणि मोठं आव्हान सध्या सुनील स्पोर्ट्स कालभैरव चिंचपाडा टीम समोर ठेवण्यात आलंय. 75 धावांचं लक्ष. पहिला बॉल. परेश तयार बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल डॉट खेळत असताना आपण पाहू शकाल रोशन पाटील संकेत पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाळा यांचा संघ. परेश शेळके एक युवा टॅलेंटेड खेळाडू. या खेळाडूने देखील भरपूर इम्प्रेस केले संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला. खूप कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या खेळाची छाप सोडली. प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावरती त्यांनी राज्य केलं. हे पहा आणखीन एकदा बॉल. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर काढला जाते. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न परेश करतोय. पहा बॉल फिंगर्स रोल केल्या होत्या पूर्णपणे आणि त्यानंतर मात्र आपल्या बॉलची जी ग्रीप होती ती रिलीज झाल्यानंतर मात्र विकेट किपरला पुढचं काम अतिशय चोखरित्या बजावावं लागले. तिसरा बॉल तयार आहे परेश. आणखीन एकदा तोच टप्पा, तीच लाईन, तीच लेंथ. ॲक्युरसी भरपूर चांगली आहे सध्याच्या घडीला परेश शेळकेकडे, परंतु रोशनला मात्र आता थोडंसं संयमाने खेळावं लागेल. कारण पहिल्याच पॉवर प्लेमध्ये जर धावा बनत नसतील तर मात्र टीमच्यासाठी डोकेदुखी बनणार. कारण 75 धावांचा प्रवास हा सोपा प्रवास नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अतोनाट प्रयत्न करावे लागणार आहेत. पॉइंटला बॉल. चौथा डॉट. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी होते. लाजवाब. जिथे धावा यायच्या होत्या तिथे धावांना ब्रेक दिलाय. म्हणजे पुढचा प्रवास जय बापदेव बीसी पाटील पाली संघाचा हा चांगला होईल. कारण वेल बिगनिंग इज हाफ डन असं नेहमी म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगलाच होतो. पाचवा बॉल. हा देखील बॉल. ओहो, त्या ठिकाणी गॅपमधून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील आणि 4 धावांनी धावफलक खुलं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा या 5व्या बॉलवरती आल्यात. चौकार आलाय. कालभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा हा संघ मात्र मैदानामध्ये 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी गरजेची आहे. पायावरचा बॉल फ्लिक केलाय ऑन साईडला. मिड विकेटकडे बॉल जाईल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमने धावा बनवल्या 5 विदाउट एनी लॉस. 5 ऑन द बोर्ड. आणि एकच नाव पुढे आलं संपूर्ण जगामध्ये, ज्यांनी कधी कोणत्या गादीचा वापर न करता या संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजवलं, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. कारण जगामध्ये जेवढे राजे होऊन गेले त्या सर्वांना गादीचा वारसा लाभला, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या मेहनतीने आणि हिंदुत्वासाठी ज्यांनी मात्र स्वराज्य घडवलं, जो स्वतः जनतेच्या मनातील राजा झाला, तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज. इथे मात्र पहा बॅटची एज आणि मोठी विकेट सध्याच्या घडीला गळायला लागली आहे. रोशन पाटील परतावा लागेल माघारी. पहिले 4 बॉल डॉट, त्यानंतर चौकार, सिंगल आणि पुढच्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती धक्का दिलाय कल्पेश शेळकेने रोशनला.
परतावा लागेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना चिंचपाडा टीमला. सचिन मोरे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सहर्ष स्वागत आहे आपलं. थोडस परिस्थिती सगळी सांभाळावी लागते, कारण आयोजकांची भूमिका ही फार महत्वाची आहे. इथून उशिरा गेल्यानंतर सकाळी माणूस लेटच येणार. बॉलर तयार. ओ लोवर फुल टॉस बॉल होता. बॉल बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या करत असताना पहा आमच्या स्टेजच्या मागे थार गाडी कोणाची आहे? महेंद्र थार. ती गाडी थोडीशी बाजूला घ्या, रिफ्लेक्शन येतात. 0855. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फ्लिक केला आहे. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 6 रन. अशा परिस्थितीमध्ये मार्ग आता काढणं थोडंसं कठीण होईल, कारण सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला 75 धावांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चौकार षटकारांची नितांत आवश्यकता आहे, गरज आहे. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर उभा आहे. कोणतीही चूक न करता यशस्वी झेल हार्दिकच्या माध्यमातून टिपला जातो आणि फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना लागतोय. दुसरा धक्का टीम चिंचपाडाला. जरूर केला, परंतु त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. विकेट गमावली. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कालभैरव सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला बसतोय. पहिला फलंदाज रोशन, त्यानंतर मात्र बाद झाला. संकेत सलामीची जोडी पूर्णपणे तंबूच्या आश्रयाला. भाई केन आणि सतीश मिसाळ ही आता जोडी मैदानामध्ये आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर बॉल निघतोय. पंच या बॉलला स्वर ठरवतायत. व्हाईट बॉलचा इशारा. कल्पेश शेलके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये, परंतु सध्या तरी त्याचं देखील वर्चस्व या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये चांगलं राहिले. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. लवकर पिक केला आणि पाठवून दिला बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून हवाई सफर करण्यासाठी. बॉल सीमा पार. हा आलाय षटकार. फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू इथे मात्र गमावला टीम चिंचपाडाने, कारण स्वतः बॅटर जो आहे तो पूर्णपणे बँड झाला होता. बॉलचा फ्लो खालच्या दिशेने अगदी स्टंपच्या खालून बॉल निघून चालल्याचा हे इन लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हे पाहू शकता ॲक्शन रिप्ले. गेल्या बॉलचा षटकार तर आला होता, परंतु फुलटॉस बॉल भीमर हाताळला असं बॅट्समन सांगत होता. इथे पहा ऑप्शनच्या आणखीन जास्त बाहेर जाणारा बॉल, परंतु ओव्हरची समाप्ती झाल्याची शाश्वती पंचांनी दिली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा आतापर्यंत बनल्यात सुनील स्पोर्ट्स काळभैरव चिंचपाडा टीमची. अजूनही येणारं समीकरण 18 बॉल आणि 62 धावांची गरज. लवकर फिल्डिंग लावा पाली टीम, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आणि सेकंड राऊंडसाठी तयार राहायचं आहे टीम गावदेवी 11 वाकडी. आणि पुढचा सामना जो असेल तो 4 ओव्हरचा असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची.
त्यानंतर दुंद्रे आणि शिवकर हे दोन्ही संघ सामना आपण पाहतच असाल निश्चितपणे लाईव्ह. आजकाल प्रत्येक ठिकाणी खेळाडू मॅचला निघताना मोबाईलवरती लाईव्ह पाहूनच निघतात. त्यामुळे आपण जर लाईव्ह पाहत असाल तर लवकर घरातून आउट व्हा. हाही फटका उंचावून खेळायचा होता परंतु बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. परेश शेळके युवा खेळाडू आहे. या खेळाडूने मी पहिलेच म्हटलं भरपूर इम्प्रेस केले संपूर्ण प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना, खेळाडूंना. कारण कमी वयामध्ये ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीची धार सर्वांना दाखवली आहे. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये परेशची वर्णी लागली सुद्धा आपण पाहिले. परंतु आज जय बापदेव BC पाटील पाली संघासाठी त्याचं योगदान फार महत्त्वाचं आहे. लेग ब्रेक करण्यामध्ये फार महत्त्वाचं योगदान त्याचं राहतं. प्रत्येक टर्नवरती ही पहा इकॉनॉमी 6 डॉट बॉल त्याने मात्र हाताळलेत. आत्तापर्यंत बॉल फेकलेत 8 मधले 6 डॉट बॉल आहेत. इकॉनॉमी 3.75ची आपल्याला पाहायला मिळते. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात आपल्या ओव्हरमध्ये. इथे पहा आणखीन एक सुरेख बॉल. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या परेशसाठी, कारण गोलंदाजी खूप चांगली होतीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते फलंदाजांना आता मात्र समजणं मुश्किल झालंय. टप्पा पडतोय कुठे, बॉल फिरतोय कुठे आणि आपण फटकेबाजी करावी कशी, हा मोठा प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे जखडून ठेवले. भाईकीने फक्त बॉलकडे पाहत बसलाय की नेमका टर्न कसा होतोय बॉल. हो, यावेळेस पायावरचा बॉल टिट फॉर टॅट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. प्रथमेश त्या ठिकाणी मात्र कव्हर करत होता त्या क्षेत्राला, परंतु धाव मिळाली फक्त एक. षटकाराचा कॉन्फिडन्स एका धावेमध्ये ज्यावेळेस परावर्तित होतो ना त्यावेळेस मात्र फलंदाजाचा चेहरा पाहण्यासारखा असतो. एक्सप्रेशन स्पष्ट आहेत भाईच्या चेहऱ्यावरती, परंतु या 5 धावा ज्या वाचल्यात त्या मात्र कुठे ना कुठेतरी डोकेदुखी बनणार. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने प्रथमेशने बॉल स्टॉप केला. लास्ट मुमेंटला असं वाटलं होतं की हा बॉल जो आहे तो बाहेर जाईल, परंतु बॉल जाता जाता अगदी सीमारेषेच्या जवळ बॉल तर स्टॉप झाला, परंतु शेवटच्या मोमेंटला सेफ आहे असंच मात्र दृश्य तुमच्यापर्यंत येत आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती परेश पुन्हा एकदा. ओ, याही वेळेस बॉल फिंगर्स रोल केल्या. स्विंग इन द मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा लेग ब्रेक पद्धतीने बॉल बाहेर काढलं जात आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार कौतुकास्पद गोलंदाजी. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 1च रन खर्च करतोय. मागच्या ओव्हरमध्ये 5 धावा, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1. 11 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना बॉलर परेशने यावेळेस फटका चांगला आहे. घुटना टेक, तमाशा देख. बॉल फाईन लेग क्लिअर करतोय. रन मिळतील 4. चौकाराने टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18वरती. 18वर 2. सुनील स्पोर्ट्स काल भैरव चिंचपाडा टीम. आत्ताच्या घडीला सर्वात जास्त कठीण धावा आहेत. अशक्य नाही म्हणू शकत, कारण क्रिकेट कधीच अशक्य नाही आहे. काहीही घडतं क्रिकेटमध्ये. आपण 6 बॉलमध्ये एकही धाव थांबताना पाहिली आहे आणि 1 बॉलमध्ये 12 धावा होताना सुद्धा पाहिलेले आहेत. त्यामुळं क्रिकेटचा भवितव्य, क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्यापही पैदा झालेला नाही आहे. चला प्लीज, मंडपाच्या मागे आमच्या थार गाडी कोणाची आहे ती कृपया काढा. आपण महिंद्रा थार गाडी जी आहे ती काढायची कृपया. परेश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या या स्क्रीनवरती. त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन हे पहा. पंच सांगतात की हस थोडासा, कारण चेहरा नुसता सिरियस ठेवून चालणार नाहीये.
आणि इथून मात्र आणखीन एक मिड ऑफ कडे एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला अडवलं, सिंगल आली, एक धाव. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. 19-11 मध्ये 56ची गरज आहे. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. प्रतीक शेळके लेफ्ट आर्म ओव्हर, उंचावून खेळायचा होता बॉल फिल्डरच्या हातामध्ये. फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी मात्र होतं आणि एक चांगला झेल स्वस्तिकने टिपला. धक्का क्रमांक 4 टीम चिंचपाडाला बसत असताना सतीशला परतावं लागतं माघारी. तिसरा धक्का, 3 विकेट इथून मात्र बाद झालेत. नवीन बॅटर ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती तोच असणार आहे. उचलून खेळणार बॉल एक्स्ट्रा कव्हर गॅपमध्ये फिल्डर आहे. एका टप्प्यावरती बॉलचा ताबा मात्र घेतला त्याने. एक सिंगल धाव मिळाली. 5 सामना हातातून निष्ठच चाललाय असंच वाटू लागलं आता सध्या तरी सुनील स्पोर्ट्स कालभैरव चिंचपाडा टीमला. कारण त्यांनाही माहीत आहे 9 बॉलमध्ये 55 धावा आताच्या घडीला भरपूर कठीण आहेत. कारण जे करायचं होतं ते सुरुवातीलाच, आता शेवटामध्ये बॅटचा फ्लो ओपन करून फार फायदा होईल असं दृश्य दिसत नाहीये. परंतु शेवटपर्यंत या संपूर्ण धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न बाई केने करेल. ऑन साइडला चांगला फटका आहे. बॉल जाईल मिड विकेट सीमा पार. हा येतोय षटकार. चला टीम वाकडीचे कॅप्टन आदित्य यावा आपण. आदित्य मोरे टॉससाठी या, कारण या सामन्यामधून जो जिंकेल तो तुमच्यासोबत खेळेल 4 ओव्हरची मॅच. सामन्याला पुनश्च एकदा सुरुवात. खूप टप्पा मागे होता या बॉलचा. गती ओळखली होती, गती कमी होती, त्यामुळे भाई केनीला हा फटका खेळण्यामध्ये कोणती अडचण झाली नाही. प्रतीकचा पुढचा बॉल. हा टप्पा थोडासा पुढे होता. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल मात्र सातारा पुढे पाहायला मिळेल 27-3. शेवटचा बॉल आहे ओव्हरमधील, अंतिमचा चेंडू. प्रतीक शेळके चांगली बॉलिंग करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर नवीन आलेला बॅटर अर्थात ओमकार. हाफ ट्रॅकर बॉल हाही होता. ऑन साइडला बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. फिल्डरला चकवून 4 धावांकरिता 1 टप्प्याची मदत घेतली. चौकार मिळाला आणि चौकाराने धावसंख्या 31 वरती येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 44 केलेत. आणि पाली संघाचं त्या बाबतीत आम्ही कौतुक निश्चितपणे करू, कारण 18 मिनिटं तुमच्या माध्यमातून घेण्यात आली. या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली गेलेली, म्हणजे नियोजित वेळेत आपले सामने सुरू आहेत असं आपण ग्राह्य धरू शकतो. तसेच दुंद्रे आणि शिवकर टीम आता तुमच्यासाठी कॉल आहे, कारण तुम्ही जर वेळेवरती आलात तर मात्र या संपूर्ण दिवसभराचा प्रवास अगदी सुखाचा होईल. राहुल शेळके हाही खेळाडू कमी वेळामध्ये त्यानेही आपलं नाव बनवलंय. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी संधी मिळवली आहे. रोहित पाटील टीमचा कॅप्टन आणि बायकोवरती विशेष प्रेम आहे आणि ती चेहऱ्यावरची स्माइल त्याची सांगून जाते. मिसेस सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे, त्यामुळे तिच्याच नावाचं टी शर्ट तिला गिफ्ट. वहिनी आज मात्र या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह पाहत असतील तर ही स्माइल वहिनी तुमच्यासाठी आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावरती राहुल शेळकेचं. लोअर फुल टॉस ऑन साइडला रोहितकडे बॉल येतोय. सिंगल 1 धाव मिळणार, त्यापेक्षा जास्त काही एफर्ट्स टाकण्याची इच्छा सध्या तरी भाई केनीकडे दिसत नाहीये, कारण पहिले 6 बॉल ज्या पद्धतीने भाई खेळला त्या पद्धतीने असं वाटलं की मॅचची संपूर्ण हवाच बदलली.
पहिल्या 6 बॉलमध्ये फक्त एकच रन बाईच्या बॅटमधून आलेली. इथे आणखीन एक बॉल टप्पा खाल्ल्यानंतर थोडीशी उंची मिळवून देते. सिंगल पासून थोडंसं वंचित ठेवलं. आता पुढचा प्रवास ओमकारला करायचा आहे बाईसोबत, परंतु लांब आलोय आपण. 4 मध्ये 42 ज्या धावा सध्याच्या घडीला थोडंसं कठीण वाटत आहेत आणि कालांतराने आणखीन थोडंसं पुढे जाऊन अशक्य देखील होतील. यावेळेस पहा पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर जवळ लॉंग ऑफचा खेळाडू जाऊन बॉलला अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत आणखीन एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते. आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 वर 41 अजूनही करायच्या. 3 मध्ये ऑन साईडला पुन्हा रोहितकडे बॉल. एका धावेने या संपूर्ण मॅचच्या पराभवातील अंतर फक्त आता कमी होत चाललंय. विजय आणि पराभवातील अंतर जो आहे तो आता मात्र सिंगलने पूर्ण होतोय. 2 मध्ये पाहिजे 40, एका बॉलमध्ये 20 ही सरासरी. चला प्लीज आदित्य मोरे आपण यावर टॉससाठी लवकरात लवकर. इथे मात्र बॉल हातातून निसटला, परंतु डॉट असल्याची ही देखील खूण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला या लवकर या. वाकडी टीम थोडंसं फास्ट धावत आला तर वॉर्मअप होईल. आऊ शेवटचा बॉल या मॅच मधील विजयासाठी 40ची आवश्यकता. ऑप्शनच्या जास्त बाहेर बॉल निघतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना राहुल शेळके 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये 36 वरती आतापर्यंत संपूर्ण धावफलक थांबलंय चिंचपाडा टीमचं. इथे पहा बॉडीचा वेध घेणारा बॉल. इथे इनिंगला पूर्ण विराम. अभिनंदन टीम BC पाटील जय बापदेव पाली संघाने विजय मिळवला पहिल्या या स्पर्धेमधला. आणि हार्ड लक सुनील स्पोर्ट्स काळभैरव चिंचपाडा संघ. प्रयत्न चांगले झाले, परंतु प्रयत्नांमध्ये थोडीशी कमतरता आम्हाला नक्कीच पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आपल्या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागतो. चला हँडशेक करा आणि आपण या स्पर्धेचा निरोप घ्या. हार्ड लक बॅड लक चिंचपाडा टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन जय बापदेव पालील सामनावीर ज्याने 10 बॉलमध्ये तब्बल 32 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. तो प्लेयर आहे बारक्या शेळके. मॅच